नमस्कार मित्रांनो, IPL 2026मध्ये आज एक जबरदस्त सामना पाहायला मिळाला. जिथे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने लखनौ सुपर जायंट्सला पराभूत करत मोठा विजय मिळवला. या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने पहिले बॅटिंग करत सुमारे 146 धावा केल्या होत्या. टार्गेट फार मोठा नव्हता, पण प्रेशर सिच्युएशन होती. पण RCBने सुरुवातीपासूनच ॲग्रेसिव्ह खेळ करत हा टार्गेट सहज चेस केला. या विजयाचा हिरो ठरला विराट कोहली. त्यांनी जबाबदारीने खेळत टीमला विजय मिळवून दिला. आता पाहूया पॉईंट टेबलवर काय बदल या सामन्याने झाला आहे. या विजयामुळे RCBला 2 महत्त्वाचे पॉईंट मिळाले आहेत आणि टीमचा नेट रेट देखील सुधारला आहे. RCB आता पॉईंट टेबलमध्ये वर चढली आहे आणि टॉप 4मध्ये जाण्याची शक्यता खूप वाढली आहे आणि RCBची टीम पॉईंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावरती पोहोचलेली आहे. दुसरीकडे लखनौ सुपर जायंट्ससाठी हा सामना खूप महागात पडला. लखनौ सुपर जायंट्सला 0 पॉईंट्स मिळाले. नेट रन रेटही कमी झाले. लखनौ सुपर जायंट्सचा कॉन्फिडन्स डाऊन झाला. आता लखनौ सुपर जायंट्सला पुढचे सामने जिंकणं खूप गरजेचं आहे, नाहीतर प्लेऑफमधून बाहेर पडण्याचा धोका लखनौ सुपर जायंट्सवर आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या विजयाने कोणाला फायदा झाला? सर्वात मोठा फायदा म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला मोमेंटम मिळाला. बॅटिंग फॉर्ममध्ये आली. टॉप 4 रेसमध्ये स्ट्रॉंग एंट्री. तर बाकी टॉप टीम्सला जसं की पॉईंट टेबलमध्ये वर असलेल्या टीम्सला फायदा झाला. लखनौ सुपर जायंट्स मागे गेल्यामुळे कॉम्पिटिशन कमी झाले. तर कोणाला नुकसान झाले? लखनौ सुपर जायंट्सला बिगेस्ट नुकसान झाले. पॉईंट्स मिळाले नाहीत, प्रेशर वाढला. आता प्रत्येक सामना डोकेवड्डा असणार आहे. मुंबई इंडियन्ससाठीही इनडायरेक्ट नुकसान झालेलं आहे, कारण RCB वर गेली. टॉप 4साठी एक स्ट्रॉंग टीम वाढली. मुंबई इंडियन्ससाठी क्वालिफिकेशन अजून टफ झाला. हा सामना IPL 2026साठी टर्निंग पॉईंट ठरू शकतो. RCB जर अशीच परफॉर्मन्स ठेवली तर ही टीम टॉप 4मध्ये नाही तर ट्रॉफी कंटेनर बनू शकते आणि लखनौ सुपर जायंट्स जर कमबॅक नाही करू शकली तर प्लेऑफ रेसमधून बाहेर पडू शकते. तुमच्या मते RCB यंदा ट्रॉफी जिंकेल का, की लखनौ सुपर जायंट्स कमबॅक करेल आणि मुंबई इंडियन्स अजूनही टॉप 4मध्ये येऊ शकते का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्कीच सांगा. अशाच IPL अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.